येरे येरे पावसा म्हणत पावसाला विनवणी करून देखील पावसानं हुलकावणी दिल्यामुळे आता शेतकरी त्रस्त झालेला आहे आणि त्याचमुळे बुलढाणा परिसरातील शेतकऱ्यांनी थेट ढगावरच फवारणी केली आहे। जुलैचा 15वडा उलटून गेला तरी पावसानं काही हजेरी लावलेली नाहीये। अखेर पावसाची वाट बघून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट ढगावरच पाऊस पेरणी सुरू केली आहे। मीठ जाळून त्याचा धूर करणं ही ढग पेरणीची जुनी पद्धत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर परिसरात हा आगळा वेगळा प्रयोग सुरू आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात झाली, पण अद्यापही या परिसरामध्ये पाऊस पडण्याचं नाव घेत नाही आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर पाऊस आहे, परंतु या परिसरामध्ये पहिल्यापासून पाऊसच नाही आहे। त्यामुळे हा अखेरीचा प्रयोग म्हणून आम्ही आज हा प्रयोग करून राहिलो आहे। पावसाच्या ढगांवर सोडियम क्लोराईड फवारलं जातं। मिठाचे कण असलेलं सोडियम क्लोराईड पावसाचे थेंब बनण्याची प्रक्रिया घडवून आणतं। मीठ हा पाणी शोषणारा घटक असल्यामुळे ढगांमधलं बाष्प त्यावर साठत जातं। परिणामी त्याचं आकारमान वाढतं आणि पावसाचे थेंब पृथ्वीवर कोसळू लागतात। काही वेळा सिल्वर आयोडाईडची फवारणी करून सुद्धा कृत्रिम पाऊस पाडण्यात येतो। पण अशा प्रयोगांमधून पाऊस पाडण्यासाठी ढगांवर सोडियम क्लोराईडची फवारणी करणं आवश्यक असतं। आता शेतातल्या बांधांवरून थेट ढगांपर्यंत किती मिठाची धुरी पोहोचत असेल याबद्दल शंकाच आहे, पण भाबड्या शेतकऱ्यांनी आशा मात्र सोडलेली नाहीये। हा कृत्रिम पावसाचा प्रयोग जर यशस्वी झाला तर आमच्या भागात भरपूर पाऊस होईल आणि याच्यापासून बाकी इतर लोक बी याचा उपयोग घेतील। गेल्या वर्षी पावसानं चांगली हजेरी लावली, पण यंदा पावसानं संप पुकारल्याचं दिसतंय। त्यामुळे शेतकरीही हवालदिल झालाय। यातूनच शेतकऱ्यांनी अशा आयडियाच्या कल्पना शोधून काढल्यात। संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बुलढाणा।